तर मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महत्त्वाची अपडेट आपण सध्याही पाहू शकतोय। मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच हा दिल्लीमध्ये सुटू शकतो अशी शक्यता दिसते। देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये जातील अशी ही शक्यता सध्या समोर येते। आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील अशी आपण आधीच माहिती दिली। मात्र त्यानंतरही अजूनही मुख्यमंत्री पदाबाबतचा पेच जो आहे तो कायम आहे। एकनाथ शिंदे देखील आग्रही आहेत। मात्र आज दिल्लीमध्ये याचा फैसला होणार आहे। हा तिढा जो आहे तो दिल्लीमध्ये सुटणार आहे। वरिष्ठ नेत्यांचं देखील भाजपचाच मुख्यमंत्री होईल यावर एकमत झालेलं आहे आणि तसा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवर झालेला आहे। आज दिल्लीत दुपारनंतर देवेंद्र फडणवीस जाणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। आता दिल्लीत गेल्यावर ते अमित शहाना भेटतायत का, JP नड्डांना भेटतायत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आजच जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आजच दिल्लीमध्ये जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो आणि अधिकृत घोषणा जी आहे ती उद्या मुख्यमंत्री पदाची होऊ शकते। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतंय हे बघावं लागेल, कारण एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्री पद दिलं नाही तर त्यांना उपमुख्यमंत्री पदासोबत आणखी कोणती महत्वाची खाती मिळणार आहेत यावर देखील आज निर्णय होऊ शकतो। त्यामुळे आज दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस दुपारनंतर जर गेले तर यावर सगळी चर्चा होणार आहे। गौरी, हो नक्कीच। सुशांत, आपण पाहतोय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दर्शवल्याची सध्या माहिती मिळते, त्यामुळे शिंदे सरकारच्या बाहेर राहतील का? अगदी बरोबर आहे गौरी। आपण जर बघितलं असेल तर काल एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर एकनाथ शिंदेना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची जी आहे ती ऑफर देण्यात आली। मात्र जी माहिती मिळते आणि जी खरं तर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारलेली आहे। मात्र भाजप यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पद जे आहे ते स्वतःकडे ठेवणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्याचसोबत भाजप मागील 2.5 वर्ष सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपचा मुख्यमंत्री झाला नव्हता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले होते। 2.5 वर्ष विरोधात भाजपला बसावं लागलं होतं। त्यामुळे 5 वर्ष जी आहे ती भाजप मुख्यमंत्री पदाविना राहिलेली आहे। त्यामुळे आता सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला मुख्यमंत्री पद हवं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आता समजूत कुठेतरी केंद्रीय नेतृत्व काढण्याचा प्रयत्न करणार आहे। जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं नाही तर त्यांना सन्मानपूर्वक खाती जी आहेत ती देण्याचा विचार देखील भाजपचं केंद्रीय नेतृत्व करत आहे। आता केंद्रीय नेतृत्वाचं एकनाथ शिंदे किती ऐकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी माहिती मिळते त्यानुसार नक्कीच सुशांत, दिल्लीमध्ये आज काय घडतं आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा आज सुटतो काही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।